नमस्कार मित्रो. आधुनिक भारताचा इतिहास यामधलं हे दुसरं लेक्चर आहे आणि यामध्ये आपण बघणार आहोत पेशव्यांचा इतिहास. म्हणजे जवळपास 1707 पासून ते 1818 पर्यंतचा इतिहास आपण यामध्ये बघणार आहोत. नमस्कार, मी पी आर पाटील मध्ये आपलं स्वागत करतोय आणि आपण आज जी काय माहिती बघणार आहोत तर ती कधीपासून बघायची आहे तर 1707 पासूनची. बरं, 1707 मध्ये नेमकं काय परिस्थिती होती तर एकतर औरंगजेबचा मृत्यू झालेला दिसेल आणि औरंगजेबचा मृत्यू झाल्यानंतर बहादूर शाह हा मुघल बादशाह झाला आणि मुघल बादशाह झाल्यानंतर त्यानं शाहू महाराजांची सुटका केली. त्याच्या मागे राजकारण हे होतं की शाहू महाराजांना जर आता सोडलं तर महाराणी ताराबाई आणि शाहू महाराज म्हणजे कोल्हापूरची गादी आणि सातारची गादी यांच्यामध्ये वाद राहतील आणि त्यांचा म्हणजे मराठ्यांचा धोका कमी होईल, हा एक त्यामागे दृष्टिकोन होता आणि त्यामुळे शाहू महाराजांची सुटका केलेली आपल्याला दिसेल. त्यावेळी जवळपास 1700 पासून ते 1707 पर्यंत महाराणी ताराबाईंनी स्वराज्याचा सांभाळ केला, हे विसरून आपल्याला चालणार नाही. इथं आपल्याला महाराणी ताराबाई दिसतात आणि हे आपल्याला शाहू महाराज दिसतात. त्यानंतर महाराष्ट्रात आल्यानंतर शाहू महाराजांनी सुरुवातीला स्वतःची सत्ता कंट्रोल करायचा प्रयत्न केलेला दिसतोय आणि याच्यामध्ये त्यांनी बऱ्याचसं सुरुवातीच्या काळात 1707 मध्ये खेडचं युद्ध झालं. खेडचं युद्ध कोणासोबत झालं तर महाराणी ताराबाईंसोबत झालेलं दिसतंय आपल्याला. आणि खेडच्या युद्धात धनाजी जाधव किंवा हे बरेचशी व्यक्ती आपल्याला दिसतील आणि त्याच्यामध्ये एक महत्वाचं स्थान किंवा एक महत्वाची भूमिका कुणी निभावलेली दिसते तर बाळाजी विश्वनाथ यांनी. बाळाजी विश्वनाथ कोण होते, आपण त्या युद्धाकडे येणारच आहोत, पण त्याआधी बाळाजी विश्वनाथ ही व्यक्ती कोण आहे तर ही एक कोकणस्थ ब्राह्मण होती, गरीब घराण्यातली व्यक्ती होती आणि 1689 मध्ये ते रामचंद्र अमात्यांकडे कारकुनी करणारी व्यक्ती होती आणि पुढे जाऊन त्यांनी 1699 ते 1607 मध्ये पुणे आणि दौलताबाद यामधलं सुभेदार पद सुद्धा त्यांनी भूषवलेलं आपल्याला दिसेल. आणि 1607 मध्ये जी काय खेडची लढाई झाली तर या लढाईमध्ये धनाजी जाधवांना शाहू महाराजांच्या बाजूनं वळवण्याचं महत्वाचं काम कोणी केलेलं दिसेल तर बाळाजी विश्वनाथ यांनी केलं. आणि हे तुम्हाला ह्या युद्धात म्हणजे धनाजी जाधव हा एक मोठा सेनापती होता आणि त्याच्या जोरावरच ताराबाईंनी स्वतःची सत्ता सांगितलेली होती. पण जसं जसं बाळाजी विश्वनाथांनी जाधवांना आपल्या बाजूला वळवून घेतलं तसं तसं खेडचं जे युद्ध होतं तर ते शाहू महाराजांच्या बाजूने वळलेलं आपल्याला दिसेल. आणि धनाजी जाधवांचा मग जवळपास 1708 मध्ये मृत्यू झाला आणि त्यानंतर मग चंद्रसेन जाधव हा त्यांचा मुलगा सेनापती म्हणून गादीवरती येईल. पण चंद्रसेन जाधव हा महाराणी ताराबाईंच्या बाजूचा असल्यामुळं त्यावेळी बाळाजी विश्वनाथांना सेनाकर्ते नावाचं एक पद बहाल केलं. हे नवीनच पद तयार केलेलं होतं आणि ते त्यांना बहाल करण्यात आलं. का तर चंद्रसेन जाधव याच्यावरती लक्ष ठेवता येईल. पण शेवटी 1712 मध्ये चंद्रसेन जाधव हा ताराराणींकडे गेला आणि त्यानंतर मग 1713 मध्ये बाळाजी विश्वनाथांनी पुन्हा एकदा सैन्य उभं केलं आणि त्याच वर्षी त्यांना पेशवेपदही देण्यात आलं आणि इथून पुढं पेशवेपद हे बाळाजी विश्वनाथांच्या घराणेशाहीला म्हणजेच आपण वंश परंपरा जी आहे तर ती इथून पुढं चालू झालेली आपल्याला दिसेल. 1712 1713 मध्ये बरेच युद्ध झाले आणि याच्यामध्ये कान्होजी आंग्रे जे की ज्यांचं समुद्रावरती राज्य होतं तर ह्या व्यक्तीलाही बाळाजी विश्वनाथांनी स्वतःच्या बाजूनं म्हणजे शाहू महाराजांच्या बाजूनं वळवलेलं आपल्याला बघायला मिळतं. आणि याच वर्षी 1713 मध्ये अजून एक घटना घडली. एकतर बहादूर शहाचा 1712 मध्ये मृत्यू झाला. त्यानंतर 1712 मध्ये जहांगीर शाह गादीवरती आलेला दिसतोय आपल्याला आणि तो 1 वर्ष फक्त गादीवरती राहील आणि त्यानंतर 1713 मध्ये फारुख सियार गादीवरती येईल आणि याला गादीवर आणते कोण तर सय्यद बंधू अब्दुल्ला खान आणि हुसेन अली या दोन्ही बंधूंनी कुणाला गादीवरती आणलेलं दिसेल आपल्याला तर फारुख सियारला गादीवरती बसवलेलं दिसेल. आणि इथून पुढे मराठ्यांचं दिल्लीच्या राजकारणातलं जे काही लक्ष आहे तर ते वाढलेलं दिसेल. लक्ष वाढलेलं म्हणण्यापेक्षा दिल्लीच्या राजकारणात लक्ष घालण्याचा प्रकार हा इथूनच पुढे सुरू झालेला आपल्याला दिसतोय. आता यामध्ये 1718 मध्ये एक सय्यद बंधूंसोबत तह करण्यात आला. त्याचं बॅकग्राऊंड जर बघितलं, पार्श्वभूमी जर बघितली तर एकतर सय्यद बंधूंचं दिल्लीच्या राजकारणातलं जे काय त्यांचं स्थान होतं ते धोक्यात आलेलं होतं आणि त्यामुळं सय्यद बंधूंना आता कोणाची तरी मदत पाहिजे होती. आणि मदत कोण, आता सगळ्यात मोठी पॉवर कोण होती, मोठी ताकद कोण होती तर मराठे.
मग यांची मदत घेण्यासाठी म्हणून सय्यद बंधूंनी एक तह केला आणि या तहात बरीचशी कलमही आपल्याला दिसतात आणि ह्या कलमांनुसार एक कलम त्याच्यामधलं असं होतं की दक्षिणेतील 6 सुब्यांची चौथाई आणि सरदेशमुखी ही कुणाला बहाल करण्यात यावी, तर मराठ्यांना बहाल करण्यात यावी. त्याचबरोबर गुजरातमध्ये जे काय चौथ आहे तर ते जमा करण्याची परमिशन दिली जावी. अशा बऱ्याचशा अटी होत्या आणि त्याचबरोबर एक अट अशीही होती की येसुबाईंची सुटका व्हावी आणि येसुबाईंची सुटका झाली, चौथाही मान्य करण्यात आली. फक्त गुजरातचा जो काय चौथ किंवा सरदेशमुखी आहे तर ती फक्त बहाल करण्यात आलेली नव्हती. बाकी सर्व गोष्टी मान्य करण्यात आल्या. याच्यामध्येच आपल्याला बाळाजी विश्वनाथांची मुत्सद्देगिरी दिसून येते. त्यांनी आयुष्यभर दीर्घ परिश्रम केले, पराक्रम दिसतात, त्यांचं मुत्सद्देगिरी दिसते आणि यातूनच त्यांचं जे इतिहासातील स्थान आहे तर ते पक्क झालेलं बघायला मिळतं. कारण इथून पुढं पेशव्यांनी 1713 ते 1818 पर्यंत जवळपास संपूर्ण देशावरती राज्य केलेलं आपल्याला बघायला मिळेल आणि याचा पाया कुणी घातलेला आहे तर बाळाजी विश्वनाथांनी. यांचा मृत्यू झाला जवळपास 1720 मध्ये आणि 1720 मध्ये गादीवरती येईल कोण, तर पहिला बाजीराव. बाजीरावाकडे जर बघितलं तर जवळपास 46 ते 47 युद्ध केलेला माणूस आहे आणि यानं संपूर्ण म्हणजे जर जगात जर विचार केला तर नेपोलियनशी तुलना कोणाची केली जाते तर बाजीरावाची केली जाते. कारण हा एकही युद्ध हारलेला नव्हता. हा पेशवे घराण्यातील एक सर्वात मोठा आणि महान योद्धा मानला जातो. याचं जर नेतृत्व बघितलं तर कुशल संघटक आहे, प्रभावशाली व्यक्तिमत्व होतं आणि हिंदू पदशाही याची सुरुवाती यांनी केली. म्हणजे हिंदू लोकांचा किंवा हिंदू राजांची मदत घेऊन मुघल बादशाला किंवा जे मुघल आहे जे बाहेरून लोक आलेले आहेत तर यांना भारतातून हाकलून देण्याचं प्रयत्न यांनी केलेला आपल्याला बघायला मिळतो. तर 1713 मध्ये यांचा काशीबाईंसोबत विवाह झालेला बघायला मिळेल. त्याचबरोबर मग 1720 मध्ये बाळाजी विश्वनाथांच्या मृत्यूनंतर बाजीराव गादीवरती येईल, पेशवेपद बहाल केलं जाईल आणि 1723 मध्ये माळव्याची लढाई झाली. माळवा का महत्वाचा आहे तर हा उत्तर भारत आणि दक्षिण भारत मधला बफर झोन होता. त्यामुळं माळव्यावर नेहमी मुघलांचं राज्य होतं आणि ते आता बाजीरावाच्या येण्यामुळं तर तो संपूर्ण माळवा हा मराठ्यांच्या सत्तेखाली आलेला आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतर जर बघितलं तर महत्त्वाचे आपण युद्ध बघणार आहोत. फार असं काही म्हणजे अगदीच लाईन टू लाईन बघणार नाही. 1728 मध्ये एक पालखेडचं युद्ध झालं. पालखेडचं युद्ध म्हणजे कोणासोबत तर निजामासोबत युद्ध झालेलं दिसते आपल्याला. निजामानं काय केलं तर एक तर मराठ्यांच्या 2 गाद्या होत्या, एक तर कोल्हापूरची गादी आणि सातारची गादी. आणि ताराबाईंनी संभाजी महाराज दुसरे यांना म्हणजे यांचा सातारच्या गादीवरती हक्क सांगितला आणि यावेळी बाजीराव हा दक्षिणेमध्ये युद्धासाठी निघालेला होता. त्याच वेळी निजामानं एकतर यांच्यापुढं अट ठेवली शाहू महाराज आणि संभाजी महाराजांपुढे की तुम्ही दोघांनी बसून हे ठरवा की नेमकं मी चौथ किंवा सरदेशमुखी कुणाला द्यायची. त्यामुळं या दोघांमध्ये वाद पेटायला सुरुवात झाली आणि बाजीरावला ज्यावेळी खबर लागली की शाहू महाराजांना या दोघांनी ओलीस धरले तर त्यावेळी जवळपास 400 मैलाचं अंतर ह्या माणसानं 13 दिवसात क्रॉस केलेलं दिसतं आपल्याला. म्हणजे स्पीडचा विचार करा. बाजीरावाबद्दल एक गोष्ट अशी सांगितली जाते की हा घोड्यावर झोप घ्यायचा. म्हणजे विचार करा की हा कशा पद्धतीचा माणूस होता. त्यानंतर मग त्यांनी पुन्हा उत्तरेकडं स्वारी केली, निजामाशी युद्ध केलं, निजामाला हरवलं आणि मग शेवटी मुंगी शेगावचा तह केला आणि त्यानुसार जवळपास निजामाच्या बऱ्याचशा प्रदेशामध्ये चौथ आणि सरदेशमुखी गोळा करण्याचा त्यांना अधिकार मिळाला. त्यानंतर 1728 मध्ये बुंदेलखंडमध्ये एक मोठा किस्सा झाला. तुम्हाला माहीत असेल की छत्रसाल बुंदेला. तर याच्यावरती मोहम्मद खान बंगश यानं आक्रमण केलं होतं आणि त्याला सोडवण्यासाठी म्हणून बाजीरावाला बोलवून धाडलेलं होतं. बुंदेलखंड 1728 मध्ये बाजीरावानं मारलं. त्यानंतर मग पुन्हा बघितलं तर 1737 मध्ये जे काही दिल्लीवर स्वारी केली तर ती फार महत्त्वाची होती. त्याचं कारण असं आहे की याच्या आधीच मल्हारराव होळकरांनी यमुना नदीपर्यंत किंवा हिमालयाच्या पायथ्यापर्यंत आगेकूच केली होती, पण त्या ठिकाणी सादत खानानं मल्हारराव होळकरांचा पराभव केला आणि ह्या गोष्टीचं त्यानं दिल्लीच्या जे काय कोर्ट किंवा दरबारामध्ये खूप मोठं अतिशयोक्ती करून वर्णन सांगितले की बाजीरावाला मी हरवलं किंवा ह्या बऱ्याचशा गोष्टी झाल्या.
आणि हा राग मनात ठेवून बाजीरावानं 1737 मध्ये दिल्लीवरती स्वारी केली आणि अक्षरशः 3 दिवस दिल्लीला वेठीस धरलं होतं. दिल्लीतील जनता घाबरलेली होती आणि अशा वेळी मग जवळपास 50 लाखाची वगैरे म्हणजे तह केला. तह करून मग पुन्हा एकदा बादशाला गादीवरती बसवून चौथ सरदेशमुख घेऊन त्यामध्ये निजामानं बरंच मध्यस्थी केलेली आपल्याला दिसते आणि मग बाजीराव रिटर्न आलेला दिसतोय. त्याचवेळी पुन्हा 1738 मध्ये भोपाळचं युद्ध झालं. हे निजामाबरोबर झालंय आणि पुन्हा निजामानं बाजीरावाशी तह केला आणि याच्यानुसार चंबळ आणि आपला आय थिंक तापी नदी या किंवा नर्मदा नदी ह्याच्यामधल्या प्रदेशामध्ये चौथ आणि सरदेशमुखी गोळा करण्याचा अधिकार पुन्हा एकदा सिद्ध करण्यात आला. आणि पुढे एक 1739 मध्ये वसईची लढाई झाली आणि 1740 मध्ये बाजीरावाचा मृत्यू झाला. म्हणजे एक 20 वर्षाची वादळी कारकीर्द आपल्याला या काळामध्ये बघायला मिळते. त्यानंतर जर बघितलं तर त्यानंतर बाळाजी बाजीराव म्हणजे नानासाहेब हे गादीवरती येतील आणि हे पेशव्यांच्या इतिहासात सर्वाधिक कालखंड गादीवरती राहणारा हा माणूस असेल. यांचा कारकीर्द किती आहे तर 1740 ते 61 पर्यंत आहे. यांनी सुरुवातीपासूनच एकतर जर बघितलं तर बाजीरावाच्या काळातच बराचसा कारभार हा पेशव्यांच्या हातात गेला होता आणि ते आता बाळाजी बाजीरावांच्या काळात ते स्पष्ट दिसायला लागलं. त्यातच 1749 मध्ये शाहू महाराजांचा मृत्यू झाला आणि शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर सांगोला करार झाला. सांगोला करारानुसार एक राजा रामराजे यांनी काय सांगितलं की इथून पुढे पेशवे हे छत्रपतींच्या नावे कारभार चालवतील आणि त्यांना दरवर्षी 65 लाख रुपये देण्यात यावे. याच्या आधी एक किस्सा घडलेला की महाराणी ताराबाई यांनी एक तोतिया म्हणजे छत्रपती राजाराम महाराज द्वितीय यांना शिवाजी महाराजांचे खरे वंशज म्हणून शाहू महाराजांपुढे उभं केलेलं होतं. आणि याच्यामध्ये त्यांनी उमाबाई दाभाडे ज्या की खंडेराव दाभाडेंच्या पत्नी आहेत तर त्यांना मध्यस्थीला घेतलेलं होतं. कारण त्याचं कारण असं होतं की गुजरातची जी काही तुम्हाला माहिती असेल की मगाशी आपण बघत होतो की गुजरातची जी सरदेशमुखी किंवा चौथ आहे तर तो मिळवत असताना त्याच्यातली 50% जी रक्कम आहे तर ती कुणाला देण्यात यावी पेशव्यांना द्यावी असं सांगितलेलं होतं. पण उमाबाई दाभाडेने तेही नाकारलेलं होतं. त्यामुळे पेशवे आणि दाभाडे यांच्यामध्ये बरेचसे वाद होते. तर त्याचाच फायदा ताराबाईंनी घेतला आणि शेवटी मग राजाराम महाराजांना गादीवर बसवायचं ठरवलेलं होतं. पण नंतर मग बाळाजी बाजीरावांनी हाही त्यांचा जो काय प्रयत्न होता तर तो आणून पाडला आणि पुन्हा एकदा शाहू महाराजांनाच गादीवरती बसवला आणि पुढे रामराजे गादीवरती बसलेले दिसतील. पुढे जाऊन 1757 मध्ये शिवनेरी किल्ला पुन्हा एकदा ताब्यात घेतला. म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात जो किल्ला गेलेला होता तर तो पुन्हा एकदा बाजीरावांनी किंवा नानासाहेबांनी आपल्या स्वराज्यात घेतलेला आपल्याला बघायला मिळतो. हाच काळ असा होता की ज्याच्यात ते आपण अटक ते कटक हा शब्द जो वापरतो म्हणजे कटक हे ओडिसामध्ये आणि अटक हे कुठं आहे तर अफगाणिस्तान. तर एवढा संपूर्ण प्रदेश तुम्हाला नकाशा पाहिल्यानंतर लक्षात येईल की हा जो भगवा पूर्ण जो प्रदेश दिसतोय तर हा पूर्ण प्रदेश मराठ्यांच्या ताब्यात होता. म्हणजे यावरून तुम्हाला लक्षात येईल की मुघलांनंतर जर कोण साम्राज्य करण्याची जर कोणाचं किंवा दिल्लीवरती राज्य करण्याची जर कोणामध्ये ताकद असेल तर ते म्हणजे मराठी होते. ठीक आहे. मग या काळामध्ये हे 1759चा मॅप आहे यांच्याच काळातला. आणि याच वेळी तुम्हालाही लक्षात येईल की अहमद शाह अब्दालीची सारखी आपल्याला दिल्लीवरती आक्रमण होत असलेली आपल्याला दिसतात. आणि याचाच परिणाम दिल्लीच्या बादशाहनं मराठ्यांना बोलावण्यात आलं की तुम्ही आम्हाला संरक्षण प्रोव्हाइड करा आणि आम्ही तुम्हाला एक फिक्स अमाऊंट दरवर्षी देईल. आणि त्यातूनच मग पानिपतचं युद्ध झालं. पानिपतचं युद्ध सगळ्यांनाच माहिती आहे की का झालं कसं झालं. कारण काय होतं तर मराठ्यांनी मुघलांचं किंवा मुघल बादशाचं संरक्षण करण्याची जबाबदारी स्वतःवर घेतलेली होती आणि यातून मग पानिपतचं युद्ध झालं. अहमद शाह अब्दाली याच्यामध्ये विजयी झालेला दिसतोय आणि मराठ्यांचा याच्यात दारुण पराभव झाला. पराभवाची बरीचशी कारणं आहेत. कारणं म्हटलं तर एकतर अंतर्गत कलह हा एक मोठा मुद्दा आहे. त्याचबरोबर मराठ्यांची पॉलिसी प्रत्येक राज्यावरती जे काही त्यांनी चौथ आणि सरदेशमुखी घेतलेली होती तर त्यामुळं बऱ्याचशा राजांनी मराठ्यांना मदतही केलेली नाही. त्याचबरोबर दुष्काळ म्हणजे मराठ्यांमध्ये दिल्लीच्या आसपास त्यावेळी पडलेला दुष्काळ अशा बऱ्याचशा गोष्टींमुळं पानिपतचं युद्ध आपण हारलो. आणि हा सर्वात मोठा सेटबॅक होता मराठा साम्राज्याला. कारण मराठा साम्राज्य आता इथून परत उभं करायचं काम करतील माधवराव.
माधवराव पेशवे. पण हा जो सेटबॅक होता तर यामुळं जे काय मराठ्यांची जी काय सत्ता किंवा मराठ्यांची जी काय प्रतिष्ठा जी देशभर पसरलेली होती तर त्याला एक आपण असं म्हणू शकतो की ती पुन्हा एकदा कमी झाली. त्यानंतर गादीवर येथील आणि ह्याच धक्क्यानं नानासाहेबांचा मृत्यू होईल आणि यानंतर मग गादीवरती कोण येईल तर माधवराव गादीवरती येतील. यांची कारकीर्द फार नाही, 11 वर्षाची कारकीर्द आहे. 11 वर्षाच्या कालखंडात या माणसानं सतत नुसतीच युद्ध केलेले आहेत आणि म्हणून 29व्या वर्षी यांचा मृत्यू झाला. तसं पाहिलं तर माधवराव आल्यापासूनच यांच्याकडं म्हणजे बरेचसे अंतर्गत कलह सुरू झाले. म्हणजे रघुनाथरावांना एकतर बाजीरावचा लहान मुलगा त्याला गादीवरती बसायचं होतं, पण हा म्हणजे नानासाहेबांचा हा मधला मुलगा असल्यामुळं एकतर विश्वासराव गेले, सदाशिवराव भाऊ गेले, त्यामुळं माधवरावांना गादीवरती बसवायला लागला 17व्या वर्षी. आणि त्यांचा रिजंट किंवा त्यांच्याकडं लक्ष देण्यासाठी म्हणून रघुनाथरावांना काय केलेलं आहे तर त्यांच्याकडे ती सत्ता देण्यात आलेली होती. पण 1-2 वर्षातच माधवरावांनी रघुनाथरावांना बाजूला केला आणि स्वतः कारभारात लक्ष घालायला सुरुवात केली. आणि हे तुम्हाला मग निजामाला त्यांनी पुण्यात बोलवलं, मग त्याच्यातून पुढं राक्षस भुवनचं युद्ध झालं आणि याच्यात मग बरंच माधवरावांनी गेलेले सर्व प्रदेश पुन्हा एकदा मिळवलेले आपल्याला दिसतील. पुढे जाऊन 1764 मध्ये हैदर अलीचा पाडाव झाला. 1767 मध्ये पुन्हा एकदा हैदर अलीचा पराभव करून मदगरी, भैरवगड, कोलार इत्यादी ठिकाणं बरीचशी मराठ्यांकडे आलेली आपल्याला दिसतील. पुन्हा एकदा 1771 मध्ये श्रीरंगपट्टणम जवळ हैदर अलीचा पुन्हा एकदा पराभव केला. बॅकग्राऊंडला काय काय चाललंय तेही तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. म्हणजे आता इथं अँग्लो म्हैसूर वार सुद्धा चाललेले आहेत. 67 ते 69 म्हणजे इंग्रज आणि म्हैसूरचं युद्ध हेही चाललेलं दिसेल आपल्याला. ठीक आहे. आणि हे चालत असतानाच मराठ्यांनी सुद्धा हैदरचा पाडाव केलेला दिसतोय. आणि ही अशी एक कर्तबगार व्यक्ती ज्यानं म्हणजे मराठे गेल्यानंतर म्हणजे 1761 मध्ये पानिपतचं युद्ध झाल्यानंतर पुन्हा एकदा जी काही प्रतिष्ठा होती तर ती मिळवून देण्याचं काम केलेलं होतं यांनी. त्यामुळं ग्रँड डफ काय म्हणतो यांच्याबद्दल, ग्रँड डफ हा म्हणतोय की जेवढं नुकसान हे 1761 मध्ये झालेलं नव्हतं तर त्याच्या कितीतरी पटीनं नुकसान हे माधवराव गेल्यानंतर झालं. आणि अशी व्यक्ती ही 1772 मध्ये यांचा मृत्यू झाला. आणि इथून पुढं खऱ्या अर्थानं मराठ्यांच्या सत्तेला उतरती काळा लागेल. ह्याच्यानंतर जर बघितलं तर गादीवरती कोण येईल तर नारायणराव येईल. हा एक लहान मुलगा गादीवरती बसवलेला होता आणि पुन्हा एकदा यांचा मदतनीस किंवा यांच्याकडे लक्ष देण्यासाठी म्हणून रघुनाथरावांची निवड करण्यात आली. आता नारायणरावांना माहिती होतं की किंवा या काळी फडणीस हे बऱ्यापैकी राजकारणात लक्ष घालत होते आणि याच्यातूनच मग रघुनाथरावांना जेलमध्ये टाकण्यात आलेलं होतं. मग यांना जेलमधून सोडवण्यासाठी आणि गारद्यांचे स्वतःचे काहीतरी त्यांचे ॲम्बिशन्स होते म्हणून ही मग रघुनाथरावांनी गारद्यांची मदत घेतली. आणि मग तुम्हाला ते धचा मा झाला असा एक काहीतरी शब्द ऐकलेला असेल तुम्ही. धचा मा म्हणजे काय, धरा तिथं मारा असा आनंदीबाई ज्या की रघुनाथरावांच्या पत्नी आहेत त्यांनी धरा इथं मारा असं केलं. आणि त्यामुळे हे तुम्हाला चित्र दिसेल की जिथं नारायणरावांचा म्हणजे जवळपास नारायणराव पकडून 11 लोकांचा खून करण्यात आला. आणि हे रघुनाथरावांच्यामुळे घडलं म्हणून मग यांना नंतर 1705 हे स्वतःही 1 वर्ष गादीवरती बसले आणि 1775 मध्ये प्रभूने यांना फाशीची शिक्षा दिली. म्हणून मग ही व्यक्ती कुठे गेली तर ही इंग्रजांकडे गेली आणि याच्यातूनच पुढं आपल्याला इंग्रज मराठा युद्ध झालेले आपल्याला बघायला मिळतील. ते आपण नंतर बघूया. आधी सगळे पेशवे बघून घेऊ आणि मग आपण युद्धांकडे वळूया. त्यानंतर गादीवरती बसतील सवाई माधवराव. फारसं काय कर्तृत्ववान नाही पण आता आपण स्टडी करण्यासाठी गरजेचं आहे म्हणून आपण स्टडी करतोय. कारण पुढच्या एकतर पेशव्यांची फारशी कारकीर्द नाही किंवा त्यांचं काही कर्तृत्वही नाही. आता इथून पुढं फक्त इंग्रज मराठा युद्धे हीच फार महत्त्वाची राहतील. याच काळात बारभाई हा एक नवीन संकल्पना आली म्हणजे 12 सरदारांची काउन्सिल बनवण्यात आली. त्यातले महत्त्वाचे सरदार शिंदे, भोसले, होळकर, गायकवाड हे आपल्याला माहिती आहे जे की नंतरही दिसतील. त्याचबरोबर नाना फडणीस, रघुनाथ भोसले यांच्यात सतत वाद झालेले आपल्याला बघायला मिळते. इवन नाना फडणीस आणि सवाई माधवराव यांच्यामध्ये दोघांमध्ये बरेचसे वाद असलेले दिसतात. ठीक आहे. पुढे जाऊन मग सवाई माधवराव नंतर 1795 गादीवरती कोण बसणार आहे तर दुसरा बाजीराव.
आता हा तरी काय पळपुटा बाजीराव म्हटला जातो याला, रघुनाथरावाचा मुलगा होता. पळपुटा बाजीराव का म्हटलं जातं तर यशवंतराव होळकरांनी याला अक्षरशः म्हणजे हडपसरच्या लढाईत याचा पराभव केलाच आणि हा पळत पळत मग शेवटी इंग्रजांच्या गोटात शिरला, म्हणून याला पळपुटा बाजीराव असंही म्हटलं जातं. आता याची स्टोरी अशी होती की एकतर नाना फडणीसांना चिमणाजीला गादीवर बसवायचं होतं, म्हणजे याचा लहान भाऊ, पण शेवटच्या क्षणी निर्णय बदलला आणि मग बाजीरावाला पेशवा करणार. अय्याशी करणारा माणूस होता, फारसं कर्तृत्व काहीच नव्हतं, फक्त इंग्रजांची मदत घेतली आणि स्वतःला गादीवरती बसवायचा प्रयत्न केला. आणि ह्याच कालखंडात 1800 मध्ये नाना फडणीसांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर मग यांना मनमानी कारभार करण्यासाठी चान्स मिळाला. पुढे जाऊन मग बाजीरावानं वेगवेगळ्या सरदारांमध्ये वाद करायचं सुरुवात केली, जसे की शिंदे आणि होळकरांमध्ये वाद करणे, भोसल्यांमध्ये वाद करणे, आणि त्यामुळे यानं शिंद्यांना स्वतःच्या बाजूला वळवून घेतलं आणि होळकरांबरोबर वाद करायला ठरवले. आणि दौलतराव शिंदे आणि बाजीराव या दोघांनी मिळून होळकरांच्या भावाचा खून केला आणि त्यामुळं चिडून मग विठोजी होळकरांची हत्या करण्यात आली. आणि त्यामुळे चिडून होळकरांनी बाजीरावाशी युद्ध करायचं ठरवलं आणि 1802 मध्ये हडपसरची लढाई झाली. याच्यात एकतर बाजीरावाचा पराभव झाला. बाजीराव इथून पळत पळत अक्षरशः कुठे गेला तर इंग्रजांकडे गेला आणि त्यांना 1802 मध्ये तैनाती फौजांचा स्वीकार केलेला आपल्याला बघायला मिळेल. आणि तैनाती फौजांचा स्वीकार केलेलं बाकीच्या सरदारांना पटलं नाही, म्हणून मग शिंदे आणि भोसले पुढे जाऊन दुसऱ्या युद्धाला सुरुवात करतील. ठीक आहे, युद्ध आपण नंतर बघतोय. आता युद्ध आपण ठीक आहे युद्ध बघूया. आणि युद्धांमध्ये पहिलं युद्ध होतं ते कधी सुरू झालं तर 1775 ते 82. याचं कारण जर तुम्ही ब्रिटिशांची न म्हणता कंपनीची म्हणू आपण, कंपनीची प्रशासकीय व्यवस्था जर पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की याची जे काही एवढे तह जे झाले पहिल्या युद्धासाठी त्याची कारण आहे त्यांची प्रशासकीय रचनेमध्ये. मुळात एकतर 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट आला आणि हा ऍक्ट काय सांगतोय की आता बंगालच्या गव्हर्नरचं कुणावर लक्ष असेल, बॉम्बे आणि मद्रासकडे. आता इथं बघा हा सुरतचा तह झालाय 1775 मध्ये. एकतर रघुनाथरावाला आता फाशी शिक्षा सुनावलेली होती, म्हणून हा कुणाकडे गेला, इंग्रजांकडे गेला. मग इंग्रज म्हणजे कोण तर बॉम्बे प्रेसिडेन्सीची माणसं. ठीक आहे, तर यांनी काय केला, सुरतचा तह केला आणि यानुसार काय ठरवण्यात आलं तर रघुनाथराव पेशव्याला आता पेशवा म्हणून ठरवण्यात येईल आणि बाकीच्या सरदारांशी त्यांनी म्हणजे इंग्रजांनी संबंध ठेवू नये असं ठरवण्यात आलं. आता हा तह कुणाला आवडणार नाही तर जे बंगालचे जे सरकार आहे तर यांना हा आवडणार नाही, म्हणून त्या कोण होता तर वॉरन हेस्टिंग हा गव्हर्नर जनरल होता. मग याला हे आवडलेलं नाही म्हणून त्यानं पुरंदरचा तह केला पुन्हा एकदा मराठ्यांसोबत. आणि याच्यामध्ये काय ठरवण्यात आले तर रघुनाथरावाला मराठ्यांच्या हवाली करायचं, रघुनाथरावाशी कोणतंही सहकार्य इंग्रजांनी करू नये असं ठरवण्यात आलं. ठीक आहे, हे झालं. आणि त्याचबरोबर पुन्हा मग यांच्यामध्ये बाकीचे जे काही कंपनीचे डायरेक्टर होते त्यांनी कोणता तह उचलून धरला, सुरतचा, म्हणून याच्यामध्ये युद्ध झालेले आपल्याला बघायला मिळेल. आणि मग पुढे जाऊन वडगावचा तह झाला पेशवा आणि मुंबई गव्हर्नरमध्ये. याचं कारण एक होतं की सेंट लुबिन हा या काळात एक फ्रेंच व्यक्ती पुण्यामध्ये आला. मग आता सेंट लुबिन हा फ्रेंच म्हणजे ह्या लोकांना असं वाटायला लागलं की फ्रेंच लोकांचे यांचे काहीतरी संबंध आहेत, म्हणून मग त्यांनी वडगावचा तह केला. आणि याच्यानुसार एक क्लॉज टाकण्यात आला की इथून पुढे पेशव्यांनी किंवा मराठ्यांनी म्हणजे कोणत्याही युरोपियनांशी संबंध ठेवू नये असा एक याच्यामध्ये क्लॉज मांडण्यात आला होता. ठीक आहे, आणि पुढे जाऊन मग हे युद्ध चालू झालं, 1-2 वर्ष युद्ध राहिलेलं दिसेल. आणि मग महादजी शिंदेच्या नेतृत्वाखाली सालबाईचा तह झाला आणि ह्यामध्ये हा पेशवा आणि कंपनी या दोघांमध्ये हा तह ठरवण्यात आलेला दिसेल आपल्याला. ठीक आहे, त्याच्यानुसार मग वसई जे आहे तर ते इंग्रजांना देण्यात आलं आणि बाकीची ठाणी होती ती परत मराठ्यांना देण्यात आली. याच्यात मराठ्यांचा पराभव झालेला नव्हता. या युद्धामुळं इंग्रजांना एक गोष्ट कळाली की मराठे अजूनही स्ट्रॉंग आहे, त्यामुळे आपण यांच्याशी युद्ध करू शकत नाही. त्याचबरोबर याच्या बॅकग्राऊंडला अजून एक कारण आहे की 1780ला हैदर अलीचं युद्ध चालू झालं, म्हणजे इंग्रज आणि म्हैसूर हे दुसरं युद्ध चालू झालेलं होतं. त्यामुळेही इंग्रजांना सालबाईचा तह करणं हे गरजेचं होतं. पुन्हा याच वेळी निजामाबरोबर युद्ध होतं, त्यामुळे 3 आघाड्या होत्या.
मग 3 आघाड्यात लढता येणार नाही यासाठी म्हणून यांनी मराठ्यांना बाजूला केलं, निजामाशी तह केला, बाजूला झाले आणि मग इंग्रज आणि म्हैसूर यांचं युद्ध चालू झालं. त्याच्यात 82ला मग हैदर अलीचा मृत्यू होईल आणि पुढे 84ला टिपू सुलतान त्यांच्यासोबत तह करेल. ठीक आहे, तर हे याचं एक बॅकग्राऊंड होतं. म्हणून मग सालबाईचा तह झालेला आपल्याला बघायला मिळतोय. त्याचबरोबर आता मगाशी जसं सांगितलं की दुसरं युद्ध का झालं, एक तर बाजीराव होता तो इंग्रजांकडे पळाला आणि त्यामुळे त्यानं तैनाती फौजा स्वीकारल्या. त्याचबरोबर 1800 मध्ये नाना फडणवीसांचा मृत्यू झाला. त्यामुळे इंग्रजांनी असं लिहून ठेवलंय की नाना फडणवीसांचा मृत्यू होणं म्हणजे मराठ्यांचं शहाणपण संपणं, असं इंग्रजांनी लिहून ठेवलेलं दिसतंय आपल्याला. त्याचबरोबर पेशवा आणि होळकर, कारण विठोजींचा खून केल्याचा राग होळकरांच्या मनात होता, ही गोष्ट आहे. त्यामुळं पेशव्यानं जाऊन वसईचा तह केला आणि यानुसार मग तैनाती फौजा मान्य केल्या, ज्या की बाकीच्या मराठी सरदारांना मान्य नव्हत्या. आणि म्हणून मग आणि या तहानुसार सुरत सुद्धा कंपनीला देण्यात आलं आणि 26 लाखांचा प्रदेश हा इंग्रजांना देण्यात आला. आणि मग याच्यातून युद्धाला सुरुवात झाली. युद्धाला सुरुवात झाल्यानंतर शिंदे आणि भोसले या दोघांनीही युद्ध करायला सुरुवात केली. मग आता या दोघांच्या जर आघाड्या आल्या तर कदाचित इंग्रजांचा निभाव लागणार नाही. म्हणून मग त्यांनी काय केलं तर 2 आघाड्या ओपन केल्या. उत्तरेला जनरल लेक हा त्यांचा सेनापती आहे आणि दक्षिणेला कोण आहे, आर्थर वेल्लेस्ली. आर्थर वेल्लेस्ली कोण आहे तर 1798 मध्ये भारतात जो रिचर्ड वेल्लेस्ली आला गव्हर्नर म्हणून, तर त्याचा हा लहान भाऊ आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. तर ह्या 2 आघाड्या ओपन करण्यात आल्या आणि त्यानुसार मग 2 तह करण्यात आले. पहिला तह होता देवगावचा तह. देवगावचा तह करण्यात आला भोसल्यांसोबत आणि यांनी तैनाती फौजा मान्य केल्या आणि या ठिकाणी एल्फिन्स्टन हा रेसिडेंट म्हणून ठेवण्यात. एल्फिन्स्टन कोण तर जे की मुंबईचा गव्हर्नर नंतर राहिलेले ते एल्फिन्स्टन. आणि पुढे जाऊन मग 1803 मध्ये सुरजी अंजनगावचा तह झाला शिंद्यांसोबत. यांनी तैनाती फौजा मान्य केल्या आणि जॉन माल्कमला त्या ठिकाणी रेसिडेंट म्हणून नेमण्यात आलं. पुढे जाऊन होळकरही हारले, होळकरांचाही पराभव झाला. पुढे 3 वर्ष होळकरांनी युद्ध चालू ठेवलेलं होतं, पण राजापूर घाटचा तह करण्यात आला आणि होळकरांनी सुद्धा पराभव स्वीकारला. इथं आता जे तैनाती फौजा मान्य केला असं लिहिले तर हे कदाचित चुकीचंही असू शकेल, कारण माझ्या मतानुसार 1818 मध्ये त्यांनी तैनाती फौजा स्वीकारलेल्या आहेत. पुढे जाऊन एक तिसरं युद्ध होईल. तिसरं युद्ध 1817ला चालू होईल. मग मधल्या काळामध्ये काही घटना घडल्या, म्हणजे एक पंढरपूरचा तह झाला. त्याच्यानुसार मग पेशव्यांच्या ज्या काय पेशव्यांचे बाकीच्या सरदारांशी जे संबंध होते ते तोडण्यात आले, जहागीरदारांशी संबंध होते ते तोडण्यात आले, अशा बऱ्याचशा गोष्टी झाल्या. त्याचबरोबर पुणे करार झाला 1817 मध्ये, ज्याच्यामध्ये मराठा राज्याचा जो सर्वोच्च शासक म्हणून पेशवे आत्तापर्यंत राहिलेले होते तर तो त्यांनी दावा सोडून द्यावा असं सांगण्यात आलं. त्याचबरोबर कंपनीचं सैन्य पुण्यात ठेवण्यास परवानगी देण्यात आली. ठीक आहे, म्हणजे आता पेशवा हा फक्त गादीवर बसेल, सैन्यही कुणाचं असेल, आता इंग्रजांचा असेल. त्यानंतर ग्वाल्हेरचा तह शिंद्यांसोबत झाला आणि राजपुताना इंग्रजांकडे देण्यात आला. याच वेळी एक गोष्टी ठरवण्यात आली की पेंढारी जे आहेत, म्हणजे हा तिसरं युद्ध होण्यामागे ते एक कारण होतं की पेंढाऱ्यांचा बंदोबस्त करायचा, कारण पेंढारी इंग्रजांना भरपूर त्रास देत होते. मग ह्याला नमवायचं कसं, तर गायकवाड आणि शिंदे पेंढाऱ्यांचा तर इश्यू म्हणजे एक आपल्यासोबत दिसतोच. त्याचवेळी अजून एक प्रॉब्लेम होता की जे त्र्यंबक डेंगळे होते तर त्यांनी गायकवाडांचा एक दूत होता, आय थिंक गंगाधर शास्त्री, त्यांचा खून केला होता आणि तो पेशव्यांचा मित्र असल्यामुळं गायकवाडांनी तशी मागणी केली की त्याला गायकवाडांच्या हवाली करावं आणि हे एक कारण सापडलं इंग्रजांना आणि म्हणून इंग्रजांनी स्वारी केली. त्याचबरोबर त्यांनी पेंढाऱ्यांचंही कारण पुढे केलेलं की पेंढाऱ्यांचा कायमस्वरूपीचा बंदोबस्त करावा आणि ह्या 2 गोष्टींमुळे हे तिसरं युद्ध सुरू झालं. आणि याच्यामध्ये मग आपल्याला ग्वाल्हेरचा तह झालेला बघायला मिळेल. सीताबर्डीची लढाई झाली, त्याच्यात भोसले पराभूत झाले. महिदपूरच्या लढाईत होळकर पराभूत झाले आणि खडकी कोरेगावच्या लढाईमध्ये पेशवा पराभूत झाला आणि पुढे जाऊन मग मनसोरचा तह करून होळकरांनी मग तैनाती फौजा स्वीकारलेल्या दिसतील आणि 1818 मध्ये मराठ्यांची सत्ता संपुष्टात येईल. जे साम्राज्य किंवा जे लोक दिल्लीवरती राज्य करण्यासाठी, म्हणजे मुघल बादशाह नंतर सर्वात जास्त जर ताकदवान किंवा कर्तबगार जर कोण सरदार असतील तर ते होते मराठे. पण अंतर्गत कलह असतील किंवा
काही रघुनाथराव सारख्या व्यक्तींच्या काही स्वतःच्या ॲम्बिशन्स असतील तर यामुळं मराठी सत्ता ही संपुष्टात आलेली आपल्याला बघायला मिळते. धन्यवाद.